आखाती देशांमधील जे युद्ध सुरू आहे या युद्धांमुळे एक्सपोर्ट होणारा जो आंबा आहे तो आंबा आपल्या देशातच या ठिकाणी थांबलेला आहे आणि म्हणूनच चढ्या भावाने या ठिकाणी दर आहेत ते देखील पाहायला मिळत आहेत। जो एक्सपोर्टचा आंबा होता तो आखाती देशातील युद्धामुळे थांबलेला आहे आणि ती खाण्याची संधी खरं तर या ठिकाणी भारतीयांना असेल कोल्हापूरकरांना मिळताना आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत प्रसाद वळून जो आहेत मला सांगा, जो काही बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट होणारा जो आंबा आहे तो थांबलेला आहे का आखाती देशातील युद्धामुळे? बाहेरच्या देशामध्ये जाणारा जो आंबा होता तो 100% या ठिकाणी आता थांबलेला दिसून येतोय। मुळातच आंब्याचं पीक या ठिकाणी दरवर्षीपेक्षा 20 ते 25% असल्यामुळं या ठिकाणी पीक कमी असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला त्या युद्धाचा फायदा झाला म्हटलं तर काही हरकत नाही। या ठिकाणी बाहेर जो जाणारा आंबा होता तो या ठिकाणी भारतामध्येच आपल्याला आता या ठिकाणी खायला मिळतोय, ही एक चांगली गोष्ट आहे। खरं तर आखाती देशातील युद्ध चालू असल्यामुळे जो एक्सपोर्ट होणारा जो आंबा आहे तो याच ठिकाणी आहे। त्याचे दर कधीपर्यंत चढे राहतील, कारण दराचा एक प्रश्न खूप असतो। अक्षय तृतीयामुळे या ठिकाणी आंब्याला चांगली मागणी असून या ठिकाणी रेग्युलर आंब्याचे दर आता साधारण 800 रुपयेपासून 1000 ते 1200 रुपयेपर्यंत या ठिकाणी रेग्युलर आंब्याच्या 12 किंवा 15 नगाच्या बॉक्सचे दर या ठिकाणी आता मार्केटला होलसेल रेटमध्ये होत आहेत। तसेच या ठिकाणी एक्सपोर्ट क्वालिटीचा आंबा जर बघायला गेला तर साधारण 1300 रुपयेपासून 1600 रुपयेपर्यंत बॉक्सचा दर या ठिकाणी आता होलसेल मार्केटला या ठिकाणी दिसून येतोय। दरवर्षीपेक्षा यावेळचं जे पीक आहे ते कशा पद्धतीचं आहे? दरवर्षी चांगल्या पद्धतीचं पीक या ठिकाणी कोकणच्या माध्यमातून असून ते या ठिकाणी येत होतं, परंतु वातावरणामधील जे काय असणारा बदल आहे त्यामध्ये जो काय मोहर होता ते सगळा गळून गेला आणि साधारण 20 ते 25% आंबा या ठिकाणी झाडावर आता दिसून येतोय। तर आपण बघितलं की या ठिकाणी जो आंब्याचं पीक आहे ते यावर्षी कमी आहे आणि त्याच्यातच जो आखाती देशामध्ये एक्सपोर्ट होणारा जो आंबा आहे तो देखील भारतामध्येच या ठिकाणी थांबलेला आहे आणि त्यामुळं एक्सपोर्टचा जो आंबा आहे याच्या आधी एक्सपोर्टचा आंबा हा भारतीयांना, कोल्हापूरकरांना, महाराष्ट्रवासियांना खायला मिळत नव्हता। तो आखाती देशामध्ये, इतर देशांमध्ये जात होता। मात्र आखाती देशातील जे सगळे युद्ध आहे त्यामुळं बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट होणारा आंबा आहे तो भारतातच राहिला आणि त्याचा दर देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्यामुळं कोल्हापूरकर असेल किंवा महाराष्ट्रवासियांना यांना एक संधी आहे की जो एक्सपोर्टचा आंबा आहे तो याच ठिकाणी त्यांना खायला मिळणार आहे। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।